आई तिला विसर कसा पडतो. मी मगाशी सांगून गेले, आयुष्यभर कष्ट करणारी ही माय दिवस रात्र हे करते, हाडाची काढ करते, रक्ताचं पाणी करते, लेकरांना वाढवते. आणि मग ही लेकरं जेव्हा मोठी होतात ना, तेव्हा हीच लेकरं आईला म्हणतात, आई तुला न ग काही कळतच नाही. आमची आई शिकलेली नाही, आमची अडाणी आहे. खरं सांगू, तिच्या इतकं हुशार विद्यापीठ जर म्हटलं ना, ज्ञानाचं विद्यापीठ फक्त आईच्या जवळ, भले नाही शिकलेली निरक्षर असू द्या हो, पण तिच्या जवळ जे ज्ञान आहे, अनुभवाची जी शिदोरी आहे ना, ती कधीतरी उघडून घेत चला, पाहत चला त्या शिदोरीमध्ये काय काय. जे अनुभव जगामध्ये त्रास घेतल्यानंतर मिळतात ना, ते त्रास न घेता माय आपल्याला शिकवत असते. किती प्रेम करावं, आयुष्यभर प्रेम करावं, दृष्टांत देऊन जाते. ऐका किती प्रेम करते माय. एक स्त्री होती जिला बाळंतपणाच्या त्या प्रसूतीच्या वेदना होत आहेत. घरामध्ये एकही व्यक्ती जवळ नाहीये. अवघं 7 वर्षाचं लेकरू म्हणजे नणंद होती घरामध्ये. प्रसूतीच्या प्रचंड वेदना होत आहेत. मोठा माणूस घरामध्ये नाहीये. त्या लेकराला सांगावं वैद्यबुवांना घेऊन ये म्हणे. वैद्यबुवा असे होते महाराज की जे पंचांग पाहून लेकराचं भविष्य सांगायचे आणि मग बाळंतपणाला जायचे. ते म्हटले, दीदी थांब म्हणे 2 मिनिटं, मी माझं पंचांग उघडतो, त्यामध्ये पाहतो जे बाळ जन्माला येणार आहे ना, त्याचं नेमकं भविष्य काय असेल. पंचांग उघडलं आणि जसं बघितलं तसं चेहऱ्यावरचं हास्य चिंतेमध्ये बदललं त्या गुरुजींचं. जे बाळंतपण करण्यासाठी येणार होते ना, चेहऱ्यावरचा हावभाव बदललेले त्या लेकरानं पाहिले. म्हणे बाबा काय झालं म्हणे, आत्ता काही क्षणापुरतं तुमच्या चेहऱ्यावरती हसू होतं, आनंद होता, पण एका क्षणामध्ये चेहऱ्यावरती दुःखाचं सावट का. त्यावेळेस त्या वैद्यबुवांनी सांगितलं, बाळा आता जे बाळ जन्माला येणार आहे ना, हे 18 विश्व दारिद्र्य जन्माला येणार आहे. याची वेळ शुभ नाही जन्माची. फार याच्या आयुष्यात जे काही वडिलांची संपत्ती असेल तीही हा फुंकून बसणार आहे. याच्या आयुष्यात सुख नाही, संपत्ती नाही, कीर्ती नाही. या लेकराला 7 वर्षाच्या कळाला, अरे जे बाळ आता येणार आहे ते माझ्या दादाचं, माझ्या वहिनीचं बाळ आहे, त्याचं नशीब एवढं वाईट. त्या लेकराला राहावलं नाही. लेकरू घराकडं पळत गेलं आणि त्या प्रसूतीच्या जिला वेदना होत आहेत त्या वहिनीच्या जवळ जाऊन ते रडू लागलं. त्या स्त्रीनं त्या वहिनीनं विचारलं, ताई रडण्याचं कारण काय आहे. त्या लेकरानं सांगावं, वहिनी तुला माहितीये का, आता जे बाळ जन्माला येणार आहे ना, त्याचं भविष्य फार दुर्बल आहे ग, फार अवघड भविष्य आहे. खरं तर त्या लेकराला हे सांगायचं कळत नव्हतं की हे अशा काही दुःखद घटना गरोदर महिलेच्या कानावरती घालायच्या नसतात. त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो, तिच्या जीवावर, बाळाच्या जीवावर बेतू शकतं. पण अनावधानानं ती जाऊन बोलून बसली आणि हे शब्द ज्या क्षणी त्या आईच्या कानावरती पडले, त्या आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आणि अश्रू वाहत असताना त्या क्षणी वैद्यबुवा हजर झाले. वैद्यबुवांना ती बाळंतपणाच्या काही वेदना सहन करणारी स्त्री बोलू लागली. म्हणाली, वैद्यबुवा हात जोडले त्या स्त्रीनं आणि सांगितलं, तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी आहात. आज माझी बाळंतपणाची प्रसूतीची जी वेदना आहे ना, ती काही क्षणात संपेल, पण माझ्या लेकराचं मात्र भविष्य धोक्यात येणार आहे. हे खरं आहे का. सांगितलं, हो हे निश्चित खरं. माझं भविष्य आतापर्यंत खोटं झालेलं नाही ग, हे निश्चित खरं होणार आहे. त्यावेळेस त्या स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण त्या क्षणी त्या जिला वेदना होत आहे, सुचत नव्हतं काही, पण तरी सुद्धा त्या स्त्रीच्या मुखातनं वाक्य आलं. म्हणाली, वैद्यबुवा मला सांगा, ही जी वेळ माझ्या लेकराच्या जन्मासाठी चुकीची आहे म्हणता, मग योग्य वेळ कोणती आहे सांगा. वैद्यबुवांनी पंचांग उघडलं. पंचांगणात पाहिलं, तब्बल 8 तासांचा मुहूर्त होता. 8 तासांनंतर जर यदा कदाचित ही जर बाळंतीण झाली तर लेकराचं नशीब मात्र फार बदलणार होतं. सांगितलं, तब्बल 8 तास जर तुझं बाळंतपण रोखलं आणि 8 तासानंतर जर तुझं लेकरू जन्माला आलं तर ते कीर्तिवान, धनवान, ऐश्वर्यवान जन्माला येईल. त्याच्या इतकं श्रीमंत कुणीच नसेल. त्या स्त्रीनं सांगितलं, असं मग माझं बाळंतपण तब्बल 8 तास मला रोखून धरायचंय बाबा. हे शक्य नाही. आता काही क्षणात तू बाळंतीण होशील, हे शक्य नाही. जर हे करण्याचा प्रयत्न केला तर यदा कदाचित तुझ्या जीवाला धोका आहे. सांगितलं, माझ्या जीवाला धोका आहे ना, हरकत नाही. माझा जीव, माझा प्राण जरी गेला ना वैद्यबुवा, तरी माझ्या लेकराचं भविष्य पालटण्याचा मला अधिकार आहे. आणि मला प्रयत्न तरी करू द्या. यश येईल नाही येईल, पण मला प्रयत्न करायचा आहे जरूर. वैद्यबुवांनी सांगितलं, राजा हे शक्य नाही. नाही म्हणे, मला हे बघायचंच आहे, तो भगवंत माझ्या या कष्टाला फळ देतो की नाही. सांगितलं, बाबा बाजूला पडलेलं दाव आहे ते माझ्या कमरेला करकचून बांधा आणि ही जी भिंत आहे ना, या भिंतीला मला शीर्षासन अवस्थेत उभं करा. शीर्षासन म्हणजे खाली डोकं वरती पाय या अवस्थेत मला उभं करा.
वैद्यबुवा स्वतःच्या काळजावरती दगड ठेवून, कारण आयुष्यातलं पहिलं बाळंतपण असे ते करत होते की जे तब्बल 8 तास रोखणार होते. आणि इतकंच नाही, त्यासाठी ती जी स्त्री सांगत होती ते सगळं करत होते. तब्बल 8 तास प्रसूतीच्या वेदना सहन केल्या आणि 8 तासानंतर तिनं विचारलं, वैद्यबुवा सांगा म्हणे, बघा घड्याळात आताची ही वेळ योग्य आहे का? जसं पाहिलं तसं सांगितलं, आताची वेळ योग्य आहे. त्या क्षणी बाळंतपणासाठी तयार झाली आणि बाळाला गोंडस अशा जन्म दिला. बघा, सुखरूप बाळंतपण झालं, लेकरूही जन्माला आलं. पण आईचा त्याग एवढा मोठा आहे की जिने स्वतःच्या जीवाचाही विचार केला नाही. या प्रसंगात तिचा जीवही गेला असता, पण तरी सुद्धा हिनं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. त्या लेकराचा जन्म 8 तासानंतर केला आणि ते कीर्तिवान मूल म्हणजे चक्क बिरबल. या बिरबलाला जन्म दिला. धन्य ती माय की ज्या मायनं, ज्या आईनं आपल्या लेकरासाठी प्रसूतीच्या वेदना सहन केल्या. पण हाही या प्रसूतीच्या वेदना ज्या सहन केल्या ना, या वेदना सहन केल्यानंतर मात्र तिला सुद्धा कुठंतरी आनंद झाला. कधी? ज्या वेळेस तिने त्या बाळाचं मुख पाहिलं. देह विसरे आपुला, त्या वेदना नाहीशा झाल्या. कधी? त्या बाळाला जवळ घेतल्यानंतर. जवळी घेता शिण गेला. मग महाराज म्हणतात, अशी आई त्या लेकराला भरवण्यासाठी हातामध्ये दही भाताची वाटी घेते आणि त्या लेकराच्या पाठीमागे धावते. अभंगाच्या तृतीय चरण. तवी प्रेम भाते, तवी प्रेम भाते, तवी प्रेम भाते, तवी प्रेम भाते. आणि अंगावरी चढते, आणि अंगावरी चढते, देव विसरे आपुला, देव विसरे आपुला, आपुला. मौली म्हणतात, आहो ती आई त्या लेकराच्या पाठीमागं दही भाताची वाटी घेऊन पळत असते. आणि मग वाटी हातामध्ये घेऊन जेव्हा ती धावत असते ना, माऊली तर फार गोड वर्णन करतात. मग तीही जे जे करावे ते मजची पडले आघवे, आजात पक्षाचे निवे पक्षिणीची हे लळे याची बाळका किरटी, गवसनी करुणी स्नेहाची तिठी, आणि खेळता पाठोपाठी माऊली धावे. आईनं स्वतःचा विचार न करता, स्वतःच्या सौंदर्याचा विचार न करता, त्यागाची मूर्ती आई आहे की जी स्वतःच्या लेकराला स्तनपान करण्यात, त्याला भरवण्यात सुख मानते, समाधान मानते. मग अशी आई आपल्या या कुटुंबातून आज 1 वर्षापूर्वी जाणं झालं. निश्चित या परिवाराला दुःख आहे. अहो, रामदास स्वामींचं वाक्य आहे की त्यांची लेखणी सगळं काही लिहित असताना एका क्षणाच्या एका ठिकाणी थांबली आणि ते वाक्य निर्माण झालं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. जिथं संतांना, देवाला सुद्धा आईच्या प्रेमाची ओढ लागावी. मग निश्चितच तुम्हाला आम्हाला असणं, तिच्याबद्दल प्रेम असणं वावगं नाही. आणि मग अशी असणारी, जशी एखादा पक्षी स्वतःचं पंख, त्या पंखामध्ये जोपर्यंत लेकरू आहे ना तोपर्यंत ती लेकरं सुरक्षित असतात. पण एकदा का ते लेकरू, त्या लेकराच्या आयुष्यातून ते पंखरूपी सावली, ते छत्र निघून गेल्यानंतर त्या लेकराची किंवा त्या जशी एखाद्या पक्षिणीची, घायाळ पक्षिणीची जशी अवस्था होते ना, तशी अवस्था त्या हिची होत असते. माया मंदिर हलले, लागे कळस फुटाया, आता घायाळ पक्षीने जाये पिलाना बेटाया, तिन बांधल घरट दिला, विसावा निवारा, घेऊन या पंखा खाले, भरविला मुखी चारा, उडरताला लागले, लागे चावून फुटाया, आजा घायाळ पक्षीने जाये पिलाना बेटाया, आजा घायाळ पक्षीने जाये पिलाना भेटाया.
आईचे जी लेकरं आहेत ना, त्या लेकरांना प्रत्येक क्षणाला माय आठवत असेल. लेक आहे ना, त्या लेकीला तर माहेरपणाहून आल्यानंतर, सासरी नांदून आल्यानंतर माहेरपणाची आठवण होईल. दारामध्ये बसलेली माय आठवत राहील. तुम्हाला खरं सांगू, एखादी माहेरवाशीण जेव्हा आईला मिठी मारत असेल ना, त्यावेळेस त्या लेकीला ते पाहिल्यानंतर तिच्याही डोळ्यात पाणी येईल की आज माझी आई इथं असती तर निश्चित आज मीही तिला मिठी मारून रडले असते. तिलाही माझ्या येण्याची ओढ असती. आज माझी आई इथं नाही ना, माझ्या मायेनं तोंडावरती हात फिरवणारे ते हातच निघून गेले. लेकरांनाही आठवण होत असेल, कामावरून आल्यानंतर प्रेमानं तोंडावरून हात फिरवणारी माय आठवते. माझ्या या नातवंडांना जवळ घेणारी माय आठवते. सुनेलाही प्रत्येक क्षणाला सासू आठवत असेल, कारण जशी मी नांदायला आले तसे मला दुःख, सासूरवास सुद्धा कधी माझ्या सासूबाईने दिला नाही. आईच म्हणून आयुष्यभर राहिल्या. प्रेमरूपी छत्र आमच्यावरती धरलं. त्या लेकीला, त्या सुनेला, त्या लेकरांना, त्या नातवंडांना आज त्या आजीची, आईची, सासूची निश्चित आठवण येत असेल. आणि आई हे पात्रच असे ना महाराज, खूप प्रेम करते हो, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसते. जेव्हा लेक सासरी नांदून येते ना आणि जेव्हा पुन्हा नांदायला जात असते त्यावेळेस ही माय पिशवी भरून देते. तिच्या घरी कमी नसतं हो, लेकीच्या भरपूर भरलेलं असतं, कारण देतानाही मोठ्या घरी दिलेली असते. का? कारण माझ्या लेकराला सुख मिळावं. पण यदा करायची त्या लेकराबद्दलची एखादी गोष्ट, तिला असणारा त्रास जर समजला तर हीच आई तिचं अंतकरण ओसंडून वाहत असतं. माझ्या लेकराला मी काय करू, काय देऊ, कुठे ठेवू. नातवंड आली तर काकेला कडेवरती घेऊन ती नातवंड चार चौघांमध्ये फिरवते. माझी लेक आली, माझी नातवंड आली. आणि अशी असणारी ही आई एकदा का निघून गेली तर जगाच्या बाजारामध्ये कितीही तुम्ही आई म्हणून हात मारा, या जगाच्या बाजारामध्ये आईसारखी भूमिका तुमच्या आयुष्यात कुणीही निभावू शकत नाही. हे म्हणजे मातृत्व. आयुष्यभर प्रेम करावं, सगळं काही ओतप्रोत लेकरांच्या स्वाधीन करावं. आणि ती माय या जगाचा निरोप घेते ना, तेव्हा त्या लेकीला तिचा स्पर्श, आणि इतकंच नाही, भांडणं जी लेकरांमध्ये होतात, नाही मी तुझ्या जवळ झोपणार ग, मी तुझ्या अंगावरती हात टाकणार, ही जी भांडणं लेकरांमधील आहे ना, त्या भावाला, त्या बहिणीला निश्चित आज वाईट वाटत असेल. आज आम्ही आमच्या आईसाठी रडत होतो, आमच्या आईनं सगळ्यांना जवळ बिलगलं, कधी कुणाला अंतर दिलं नाही आमच्या आईने. आणि मग ही माय आज आम्हाला अंतर देऊन देवाच्या घरी गेली. आमची आई त्या भगवंताच्या चरणावरती विलीन झाली. पण खरं सांगू, आज या नाळे कुटुंबाचं कौतुक करावं असं वाटतं महाराज, कारण वर्ष श्राद्ध करणं हे खूप गरजेचं आहे. कारण गेलेल्या पितरांचं ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे वर्ष श्राद्धाचा आहे. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, या ऋण फेडण्याचा दिवस म्हणजे हे वर्ष श्राद्ध आहे. आणि मग महाराज जिच्या प्रित्यर्थ हा सोहळा ठेवलाय ना, त्या भगवंताचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही आम्ही आता करायचंय. विठोबा